नमस्कार. भक्ती कथा संग्रहामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पौर्णिमा आणि अमावस्या या दोन बहिणींची एक प्रेरणादायी कथा आपण ऐकणार आहोत. तर एक राजा होता, त्याला 2 मुली व एक मुलगा होता. एका मुलीचे नाव होते अमावस्या, तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा. पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन, कीर्तन, पूजा पाठ यात खूप रस होता. तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती. परंतु जे अमावस्या होती ती कधी भगवंताचे नाम घेत नसेल, तसेच कधी मंदिरातही जात नसेल. वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असेल, परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे. आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते, या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे. म्हणून राजा फक्त अमावस्येचंच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवित असे. पौर्णिमेला अमावस्येच्या पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे. काही दिवसात राजाच्या मुलीचे लग्न झाले. घरात नववधू आली. अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे. परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करीत असे, देवांच्या गोष्टी, गाणी सांगत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती. एकदा राजाला राणीने सांगितले की, राजन, आता आपल्या मुली वर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे. पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे फार आवडते. तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिची भाकरी चाले काही सोडणार नाही आणि आपलेच बदनामी होईल. त्याशिवाय ते गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल. श्रीमंतांच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल, म्हणून गरिबाच्या पदरातच तिला टाकून द्या. परंतु आपल्या अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल. तिचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असेच आहे. त्याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल. राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला. पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला. राणीला तिने सर्व सांगितले. राणीही खूप खुश झाली. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा, अडका, कपडे लत्ता दिले. परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की, तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो. इतके दिवस येथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल, नुसते देवदेव करून काही होत नाही, असे म्हणून दोघांची पाठवणी केली. येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात, वैभवात होती. त्याच्या हाताखाली 8-10 नोकर होते. तिने काही इशारा केला की ते लगेच काम पूर्ण करत असे. परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात 18 दारिद्र्य नांदत होते. एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असेल. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते. त्यातच 7-8 वर्षे निघून गेली. आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघांनाही 2-2 मुले होती. इतक्यात वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता. त्यात आई वडीलही गेले. तसाही तिला आई वडिलांचा कुठलाही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले. तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही. ती गरीब आहे, ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले. परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड. त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागलं. पौर्णिमा बाहेरच बसलेली होती. तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की, तू आज पूजेला येत नाही का? तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते, मग येथे तर तुला यावेच लागेल. पौर्णिमेने विचार केला की ती
मोठी पूजा, तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल आणि तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचं. तसे देवाचे काम आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडंच येणार आहे असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्यांनी तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही. एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तर तू निर्लज्जासारखे का आली. तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला. ती भगवंतांना म्हणाली, हे देवा, मी तुमची इतकी पूजा केली, आराधना केली, याची मला हेच फळ का. माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का. किती दिवस मी हे भोगत राहणार. उद्या पण संपले. सर्वांनी प्रसाद खाल्ला. अमावस्येने मुद्दा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले. वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले काय बोलतील, मावशीने काय दिले तर काय सांगावे. म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेले नाही, म्हणून मी आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते. असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथंच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे. तुळशी वाळत आहे. जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल. माझ्याने आता इतकी उठवत नाही, म्हणून तुला सांगते पोरी. पौर्णिमाने लगेच ते वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले. सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले, कुठे निघालीस. ते म्हणाली, मी माहेरी जात आहे, उद्या लगेच परत येईल. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाले तर एका महादेवाचे मंदिर दिसले. तेथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता. त्या म्हाताराच्या दाढी मिश्या वाढलेल्या होत्या, धोतर फाटलेले होते. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता. जर मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर 2 बादल्या आणून देशील का, असा तो म्हातारा पौर्णिमेला म्हणाला. कामाची सवय होती. तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख्ख केले. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या पाणी काढून आणले. बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले. तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर ते बाबा तिला म्हणाले, पुरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून जा. तिने हो म्हटले आणि पुढे निघाली. तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले. तेथेही एक स्त्री बसलेली होती. तिने तिला सांगितले की झाडावरील ती फळे तोडण्यासाठी माझी मदत कर. पौर्णिमा तेथे गेली. झाडावरची फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि पौर्णिमा परिसर स्वच्छ करून जाण्यास निघाली. तर ती स्त्री तिला म्हणाली, तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि पुढे चालत राहिली. पुढे एक नदी आडवी आली आणि नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसली. ती शांतपणे तेथे बसलेली होती. ती दुसरी कोणी नव्हती, साक्षात गंगा होती. म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी तुम्ही इथे अशा का बसल्या आहात. तर म्हातारीने सांगितले, मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करत नाही. पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. नदीच्या आसपासच्या पानवली सर्व पाला पाचोळा काढून टाकला. नदीतले टाकलेले कपडे, घाण सर्व एका ठिकाणी काढून टाकले.
नदी अगदी स्वच्छ करून घेतली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरीस? तिने सांगितले, माझ्या नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तेथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलावली. ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितलं की जाताना मला भेट, मगच जा. तिने हो सांगितले आणि नावेत बसली, माहेरी गेली. नणंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडतीला आनंद घरी आली म्हणून तिने घोडा स्वयंपाक केला. गोड गोड जेवणाचं केलं. पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली. भाचासोबत मस्ती केली. त्यांनाही फार आनंद झाला. तिने फळे आणली होती, तीही भाच्यांना दिली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनाही खूप बरं वाटलं. त्यांनीही मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊही कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती. बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले तर त्या म्हातारीने तिला एका गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडलेल्या आहेत. आता मी एकटीच आहे, याचे काय करावे, म्हणून तूच घेऊन जा, परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड, असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली. तिने तिला एक गाठोडे दिले. एक मोठी टोपली घेतली, त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला होता. त्यांनी एक मोठे गाठोडे बांधून त्याच्याकडे दिले. गाठोडेही नेत्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाले. पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी एक गाठोडे तिला दिले. तेही गाठोडे, असे 5 गाठोडे घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे येतील, सुंदर सुंदर साड्या होत्या, मोती पवळे रत्ने होते. ती ते पाहून खूप खुश झाली. आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते, सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवाधिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा, अडका तर होतात, त्याशिवाय आनंद, सुख, समाधानही होते. ती गाठोडे उघडतात सर्वांचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अडका, अन्नधान्य आले. त्याची परिस्थिती सुधारली. त्यांच्या घरातही धन वाढतच चालले, ते संपतच नव्हते. तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले, इतके काही दिले, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते, आपल्याही घरी पूजा करावी, यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलवले, तसेच अमावस्येलाही बोलवले. अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाले. पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने, मोती, पवळे दिले गेले. अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे, तू इतके पण कुठून मिळवले? आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही. आज तो प्रसाद भेट म्हणून तू सर्वांना रकमे, मानके वाटत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले. अमावस्येने प्रसाद न घेता तेथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी ते माहेरी जाण्यास निघाली. त्या रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसले. तिने तिला सांगितले की पोरी, जराही वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाकत. तर अमावस्येने तिला सांगितले, ए बाई, मी ही असली कामे करणार नाही. तुला काय वाटते ग की आपण कोणाला काय सांगत आहोस?
माझे कपडे खराब होतील ना, मला वेळही नाही, चल जा तू कर असे म्हणून ती पुढे निघाली. तिला देवाधिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितलं, तर तेथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे करा, तेवढं करायला तुम्हाला काय होतं. तेथून पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते, तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते. त्याचीच ते एका बाजूला बसली. तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या बहिणीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला. आई वडील होते तोपर्यंत आपल्याला खूप रुबाब केला, हिने आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. नणंद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही. घरात रोजचा स्वयंपाक केला, तो अमावस्याने गुपचूप खाल्ला, रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचीचे अमावस्येच्या येण्याने आनंदही नव्हते. तिने वहिनीला सांगितले की मी इतक्या दिवसांनी आले आहे, घरी परत जात आहे, काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते. तर तिने सांगितले तुम्हाला जर डोचे उचलता येणार नाही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले, आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं होतं, आता मलाही द्या. तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही, तू ते ओझी कसे उचलणार, मी तुझ्या घरी पाठवून देते. असेच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले. ती खूप आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गाठोडे घेऊन आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले, तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे आणि घाण कचरा होता. कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटेकुटे होते. देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते. तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर सर्व मित्रांना आपापल्या कितीही त्रास असेल तर काही असेल तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात. देव त्यांची परीक्षा पाहतच राहतो, परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोड फळच मिळते. याउलट जे आपल्या धनसंपत्तीच्या पैशांचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगडगोटेच असतात. धन्यवाद मित्रांनो.